पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो बॅटन बॉलचा संपर्क नाही, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरत असताना डॉट बॉल आला. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती देखील बाईकच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे, तदनंतर चौकार आणि आता डॉट बॉल. नेक्स्ट बॉल वरती आण. पुढचा बॉल यावेळेस देखील भन्नाट गोलंदाजी चालू आहे सध्याच्या घडीला. बॉलिंग मार्कवरती श्रीकांत आहेत, चांगली गोलंदाजी करतात. षटक क्रमांक पहिलं त्यामुळेच त्यांना सोपवलं गेलंय आणि त्याच प्रकारची गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट. होल ऑफ केल्या ऑन साइडला, फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल आणि बॉलला केल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल ठोकलाय हा A1 क्वालिटीचा नगरसेवक चषक. षटकार 6 धावा. एक और 11 11 ऑन बोर्ड. 11 धावा धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. अकरा धावा त्या फलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 11 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. श्रीकांत बॉलिंग मार्कवरती आहेत. शेवटचा बॉल कशा पद्धतीने टाकतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील, कारण की या बॉलवरती षटकार आलाय. नेक्स्ट बॉल स्ट्राईक एंडला बॅटर वासुदेव चांगली बॅटिंग करतोय. ओ यावेळेस ऑफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, हवेमध्ये बॉल, खाली बॉलर आहे स्वतः गोलंदाज श्रीकांत आणि यावेळेस बघता बघता या 2 धावा कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती रियान आलेत. षटक क्रमांक 2 रियान. पहिला बॉल राईट अबाउट द विकेट. ओ यावेळेस आडवा बॅटने फ्लॅट स्ट्रोक आणि यावेळेस पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक खाली जज करतात निते, क्षेत्ररक्षक खाली जज करतात नितीन आणि यस इथे धक्का क्रमांक पहिला लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दशरथ यांना बारी बारी सबकी कभी हमारी तो कभी तुम्हारी, एक तेरी तो एक मेरी. फलंदाज होतोय बाद. नितीन तिथे होते आणि अगदी चांगले फिल्डिंग तुम्हाला नक्कीच नितीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. काल देखील चांगली फिल्डिंग केली, काल देखील इथे उपस्थित होते नितीन आणि चांगला खेळ काल देखील राहिला आहे नितीन यांचा. एकोणीस धावा फलकावरती आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेले आहेत. इनेट नंबर 3 वरती न्यू बॅटर अमोल मैदानाच्या आतमध्ये. एकोणीस धावा फलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल आलेले आहेत. इनेट नंबर 3 वरती
षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. नेक्स्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आय एम लेट बट आय एम ग्रेट ठोकलेला हा क्लासिकल दर्जेदार शंकमय करणारा षटकार 6 धावा. का बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जो बॅट्समन येतोय तो थेट प्रहार करतोय, गोलंदाजावरती भारी पडण्याचं काम तो करतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमक बॅटिंग. 25वा 25 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. अजून एक त्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक बॉलवरती समीकरण चेंज होतोय. क्रिकेट मित्रांनो, हे थरार रोमांच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. पावसाळी क्रिकेटचा अनुभव. रबर बॉल चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे थरार ऑन साईडला पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे. एक सिंगल मेल आणि सिंगलच्या व्यतिरिक्त काही मिळणार नाही. सिंगलच्या मदतीने दाफरत जम पोहोचलाय. 26-26 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहेत. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे आणि जेव्हा षटक क्रमांक 3 चालू होईल फ्रेश बॉलर धमाक ओव्हर देखील तुला पाहायला मिळेल या 2 बॉल नंतर. रियान आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर नंबर 2. नेक्स्ट बॉल 5वा बॉल. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं, चेंज ऑफ पेस. परंतु यावेळेस विकेट कीपर देखील थोडंसं मिस्टेक करत असताना इस बाईकच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. 27वा धावा फलकावरती आहेत. 27 ऑन बोर्ड. 27वा धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय आणि 27वा धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 घेऊन आलेले आहेत गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धमाका ओव्हर. चले शेलू माता वळ संघ आपण आला असाल तर आपण रिपोर्ट करा प्लीज, ही विनंती आहे. शेलू माता वळ भिवंडी पूर्ण संघ इथे दाखल होणार आहे. भिवंडीचा क्रिकेट फार चांगल्या पद्धतीचं आपल्याला नक्कीच पाहायला मिळालंय. ऋतिक कुलदीप बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 3 म्हणजे धमाका ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेचं वैशिष्ट्य धमाका ओव्हर. स्पर्धा देखील धमाकेदार आणि ओव्हर देखील धमाकेदार. धमाका ओव्हर ऑन. नक्कीच धमाका ओव्हरचे वैशिष्ट्य आहे जितक्या धावा बनतील तितक्या डबल, आणि जर का या ओव्हरमध्ये विकेट गेली तर जितक्या धावा बनतील तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. या स्पर्धेचा नियम आहे, वैशिष्ट्य आहे धमाका ओव्हर. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषकामध्ये हे वैशिष्ट्य फार लौकिक झालंय. पुढचा बॉल यावेळेस पहिल्याच बॉलवरती यावेळेस सेट कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा क्लास बॅटेड स्ट्रोक आलेला हा पॉवर पॅक्ट हिटिंग षटकार. क्या बात आहे. धमाकावर मध्ये पहिल्याच बॉलवरती धमाका झालाय, परंतु काही घडू शकतं. आपण जर 3 दिवस पाहिलं तर धमाकावर मध्ये भरपूर अशा घडामोडी घडल्यात. नक्कीच बऱ्याचशा घडामोडी म्हटल्याप्रमाणे झाल्यात, कारण की काल आपण पाहिलं तर धमाकामध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट देखील पाहायला मिळाली. आणि पहिल्या दिवसामध्ये जर विचार केला तर जोवेली संघ जेव्हा खेळला होता 12 धावा झाल्या होत्या 5 बॉलमध्ये, आणि त्या शेवटच्या बॉलवरती ती विकेट आली. म्हणजे त्या 12 धावा एका बॉलने पूर्णपणे खाऊन टाकले. थोडीशी चुकी घडली होती आणि धमाकावरमध्ये हे चित्र तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतं. त्याचमुळे या ओव्हरचं नाव धमाकावर आहे. काही घडू शकतं. धमाका घडलाय, परंतु पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केली आहे बॅटिंग करत असताना दशरथ यांनी, वासुदेव यांनी. हो, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची सांगता 2 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत आल्या आहेत. हो, यावेळेस अगदी स्लॉट करण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने ओव्हर द पॉईंट्स खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल मीडिया डीपमध्ये फिल्डर आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल. 34-34 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 3 ऑन गोईंग. धमाका ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये.
साहुराचं क्रिकेट क्लब वडोली यांचं एक क्रीडांगण आपण पाहतो आणि या क्रीडांगणामध्ये ही स्पर्धा नगरसेवक सेवक चषक 2025 अंतिम दिवस मेगा फायनल डे या स्पर्धेचा 10 क्रिक लाईव्ह वाहिनीच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कॅप्चर करतात. हो यावेळी स्लोवर गतीचा चेंडू थोडासा फ्लायटेड बॉल पाहायला मिळाला आणि ते लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे मैदानाच्या आतमध्ये, चुकीचा थ्रो. 2 धावा देखील कंप्लीट. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि चांगल्या बॉलला स्टॉप केलाय. पुन्हा पठाण सर तिथे आहेत. खऱ्या अर्थानं बॅटिंग टीम खऱ्या अर्थानं त्यांची आहे, परंतु फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावून आपण पाहतो या 4 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 4 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 38-38 ऑन ए बोर्ड. 4 बॉल आणि 38 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित. 11 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आल्यात. नेक्स्ट बॉल. हो आता यावेळी स्लोवर गती, क्या बात आहे. स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये यावेळेस बॉल विसावला. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल आहे. 11 धावा बनल्या गेल्यात 5 बॉलमध्ये. शेवटचा बॉल आहे. धमाकावर चालू आहे. काय घडेल शेवटच्या बॉलमध्ये? धमाका घडेल का? ओ यावेळेस बॅकफुटला पंच करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल आलाय. म्हणजे 11 धावा इथे स्कोर कार्डवरती आहेत, तर इथे 22 धावा टोटल या ओव्हरमध्ये आपण ॲड करणार आहोत. आणि आता धावफलक जम पोचेल. धमाकावर पूर्णपणे सक्सेसफुल झाली आहे बॅटिंग करत असताना या टीमला. शहापूर संघाला 49 धावा धावफलकावरती आहेत. 49 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 49 धावा धावफलकावरती आहेत आणि अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं राहील, कारण की एक सन्मानजनक स्कोरवरती आपल्या टीमला नेऊन ठेवायचं असेल तर अशी बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं फार गरजेचं आहे, कारण की आता शेवटचे 2 महत्त्वपूर्ण षटक बाकी आहेत. इस बॉलिंग मार्कवरती वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेले आहेत. श्रीकांत पुनश्च एकदा त्याला बोलवलं आहे बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 14 टाकण्यासाठी. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 49 धावसंख्येवरती. पहिला बॉल डॉट आलाय. नेक्स्ट बॉल राईट अराउंड विकेट. हो लेफ्ट हँडेड बॅटर त्याला फेस करत असताना गोलंदाज श्रीकांत. बॅक टू बॅक सेकंड इनर डॉट आलाय. चांगली गोलंदाजी श्रीकांतने केली आहे. पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 13 धावा तिथे खर्च केल्या होत्या वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये, आणि आता वैयक्तिक दुसरं षटक हाताळतो आहे. एक चांगली सुरुवात या ओव्हरमध्ये केली आहे. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा. ओ यावेळेस लॉफ्टेड स्ट्रोक ऑन साइडला फेकून दिलाय. खीच के माराय बाई. अजून एक 6 धावा स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील आणि धावफलक जम पोहोचेल 55 या धावसंख्येवरती. 55 ऑन ए बोर्ड. मॅजिकल इक्वेशन ऑन स्कोर कार्ड. 55 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. काय बॅटिंग चालू आहे. वासुदेव अर्थानं आज चांगली बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी आणि अगदी धावा बनवण्याचं काम चालू आहे सध्या चिखलीला मैदानावरती. 55 ऑन ए बोर्ड. आतापर्यंत 55 धावा आलेल्या आहेत धावफलकावरती. इस ऑन साईडनं आपण जर पाहिलं तर 9वा देखील आहे. लेफ्टीसाठी संधी आहे वासुदेवसाठी, कारण की जे वॉशरूम आपण पाहतोय 2 मजल्याचं त्याच्या बाजूला जे कंपाऊंड आहे बॅनरवालं, तिथून ते पूर्णपणे प्रॉपरली आपण जे ब्ल्यू कलरचं वेअर हाऊस पाहतो तिथपर्यंत जर बॉल
ते कंपाऊंडला डायरेक्टली हिट झाला किंवा त्याच्या मागेच गेलं तर 9 असेल, म्हणजे 9 धावा टोटली तुमच्या स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जातील. यासाठीचा व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धाफलक पोहोचेल. अब तक 56, 56 ऑन अ बोर्ड. 56 धावा धाफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. शेवटच्या अजून 3 बॉल बाकी आहेत. षटक क्रमांक 4. पुढचा बॉल अजून एक लॉफ केला ऑन साइडला आणि टॉप क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. वासुदेव ऑन फायर. टॉप गिअर चेंज केलेत आणि अजून एक बॅक टू बॅक सेकंड इन रो ठोकलाय हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. सिक्सर. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग वासुदेव. अगदी तीच भूमिका मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बजावते. आपल्या टीमसाठी जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे आणि दमखम दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये. 62 ऑन अ बोर्ड. 65 धावा फलकावरती 0 पाहायला मिळतात. 4 बॉलचा खेळ कंप्लीट. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं राहील. 62 ऑन अ बोर्ड. 62 धावा फलकावरती आहेत आतापर्यंत. ओ यावेळेस किल पुल करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला धडकलाय. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. चुकीचं थ्रो करतात. बॅकअप थोडंसं खराब. फंबल झालेत आणि 2 धावा इथे नक्कीच मिळाल्या आहेत. येस लेग बाईच्या स्वरूपात या 2 धावा. 2 धाव्याच्या मदतीने ओ तिसरा धाव देखील इथे कंप्लीट झालाय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. बाग मिल्का बाग ही स्थिती सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 3 धावा इथे बघता बघता पाहायला मिळालेत. क्या बात आहे. अगदी चपळाईने 3 धावा कंप्लीट झाल्यात. 3 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 59 या धावसंख्येवरती. 65 धावा माफ करा. 65 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. 65 ऑन अ बोर्ड. शेवटचा बॉल राईट ऑफ द विकेट. ओ यावेळी स्ट्रेट उडवलाय. अमोलच्या बॅट मधून क्लास दाखवणारा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड A1 क्वालिटीचा ब्रँडेड आलेला हा नगरसेवक चषक षटकार. सिक्सर. काय बॅटिंग चालू आहे. जवाब. एका बाजूने वासुदेव टॉप क्लास बॅटिंग तर दुसऱ्या बाजूनी अमोल देखील त्याची साथ देतो. आता दोन्ही या गाड्या टॉप क्लास टॉप गिअर वरती बॅटिंग करतात. षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. धावफलक पोहोचलाय 71 ऑन अ बोर्ड. 71 धावा धावफलकावरती आतापर्यंत पोहोचल्यात आणि लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट फक्त इथे कमवली आहे फिल्डिंग टीम यांनी. टॉस जिंकला होता. प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आणि कमी धावांवरती रोखायचं होतं, परंतु इथे तब्बल 71 धावा धावफलकावरती लागले गेलेत. बॉलर कोण बॉलर. संदीप आहे का. संदीप संदीप आहे ना बॉलर. 71 ऑन अ बोर्ड. स्ट्रायकिंगला आता वासुदेव. स्लॉगोरचं षटक. संदीप आलेले आहेत बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 5. ओ पहिलाच बॉल यावेळेस पाहावं लागेल. आउटसाइड ऑसम भरपूर बाहेर यावेळेस बॉल. SDRS वाईट साठी आपण रिव्ह्यू घेतोय. व्हाईट बॉल असेल.
वाईट बॉलच्या मदतीने धाव फॉर एक्झाम्पल पोहोचेल 72 72 ऑन बोर्ड. टॉप क्लास बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे मैदानात 7 मध्ये. ओ यावेळी चांगली गोलंदाजी आहे. लाईन फार चांगली पाहायला मिळते. टप्पा देखील फार चांगला आहे आणि अगदी टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. वासुदेव सध्याच्या घडीला स्ट्रायकिंगला बॅटर. त्याला फेस करत असताना संदीप बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आहेत. राईट अपॉन ऑन द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळी देखील पाहावं लागेल. यावेळी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस वाईट बॉल. वाईट प्लस 1 टोटल 2 धावा मिळतील आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 74 या धावसंख्येवरती. 74 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 74 धावा तब्बल धावफलकावरती जोडले गेले आहेत. आजचा अंतिम दिवस. अंतिम दिवसामधील पहिली मॅच आणि पहिल्याच मॅचमध्ये तब्बल 74 धावा. 74 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल. ओ अमोल यावेळेस ऑन साईडला अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी चालू आहे. अगदी प्रॉपरली या टप्पावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज संदीप. कौतुक करावं लागेल संदीप यांचं. कारण की पहिला बॉल वाईट आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर वाईट आणि त्यानंतर डॉट, म्हणजे 2 बॉल आपण पाहिलं तर डॉट बॉलच्या माध्यमातून टाकण्यात आलेत या षटकामध्ये. अतिरिक्तचे 2 धावा तर एक्स्ट्रा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती ॲड करतात. 74 धावा धावफलकावरती. 74 ऑन अ बोर्ड. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत शेवटचे. ओ आता देखील ऑकलाईनचा बॉल होता. पूर्णपणे खोदून काढलाय. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि यावेळेस पाहावं लागेल. चेक केलं जाईल. तणापाची मागणी केलेली आहे. DRS टेक्निकल रूममध्ये आपण जातोय. टेक्निकच्या माध्यमातून ही स्पर्धा अगदी कव्हर करण्याचं काम ते करतात. कुणाल मात्रे असेल तर राजू मात्रे प्रॉपर रायटर असं पूर्ण टीमचे. टेक्निक लाईव्ह वाहिनी सध्याच्या घडीला भरपूर जगप्रसिद्ध झाली आहे. संपूर्ण त्यांची टीम इथे उपस्थित आहे. येस फलंदाज बाद असेल. OUT फलंदाजी बाद म्हणजे प्रॉपरली आपण जर विचार केला तर इथे सिंगल कंप्लीट होते आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना फलंदाज होतोय बाद. अमोलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर नरेंद्र आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. इन ॲट नंबर 4 वरती. शेवटचे 3 बॉल अजून उर्वरित आहेत. 3 बॉलचा खेळ कंप्लीट. चांगली गोलंदाजी संदीपच्या माध्यमातून झाली आहे. शेवटचे षटक आहेत आणि धावा बनवण्याचा प्रयत्न चालू असताना थोडेसे धावा इथे या षटकामध्ये कमी आल्यात आणि ते गरजेचे आहे धावा बनवणं इथे. नरेंद्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला संदीप बॉलिंग मार्कवर. हो पहिलाच बॉल पुल करण्याचा प्रयत्न भन्नाट वेगाने. बॉल पहिलाच बॉल आपण 4 बॉलचा खेळ कंप्लीट झालेला आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित. स्ट्रायकिंगला आता वासुदेव ज्याच्या अकाउंटमध्ये बरेचसे धावा आहेत सध्याच्या घडीला. चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये.
आतापर्यंत पूर्णपणे धावा बनवल्यात आपल्या टीमसाठी आणि तर शेवटच्या 2 बॉलवरती किती धावा एकवडण्याचा प्रयत्न असेल ते देखील पाहणं गरजेचं राहील. दमखम दाखवलाय परंतु आजच्या दिवसामध्ये वासुदेव यांनी शेवटचे 2 बॉल तयार. फुल टॉस बॉल स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न विषय प्रिजममध्ये बॉल खेळलेत कार्पेटच्या साह्यानं. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा प्रयत्न डायरेक्ट थ्रू करण्याचा प्रयत्न कीपर एंडला. तिसरा धाव देखील इथे एकवडला जातोय आणि इथे 3 धावा नक्कीच मिळतात. चौथा धावाचा इथे आपण पाहतोय प्रयत्न होता परंतु मिळणार नाहीये. 3 धाव्यांवरती रोखावं लागेल आणि 3 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 79 या धावांवरती. 79 ऑन ए बोर्ड. काल देखील आपण पाहिलं की 40+ धावा संघ खेळ होता. गोपी 11 तब्बल 126 धावा तिथे या स्पर्धेमध्ये टॉप हायएस्ट स्कोर आहे कालच्या दिवसामधील. 126 धावा तिथे देखील कुठल्या गेल्या. ओ या वेस्ट ओव्हर डिलिव्हरी अगदी चुकीचं थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगलच मिळेल. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे परंतु मिळणार नाही आणि एक सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 80 धावा 80 ऑन ए बोर्ड आणि 81 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलं. एक चांगलं बॅटल नक्कीच पाहायला मिळेल. एक सन्मानजनक स्कोर या मैदानावरती हे 80 धावा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल कारण की कालच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर 43 धावा देखील बनल्या गेल्या नव्हत्या. त्या देखील डिफेंड झाल्या होत्या आणि आज खऱ्या अर्थानं तब्बल 80 धावा धावफलकावरती आहेत आणि 81 धाव्यांची आवश्यकता तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चला शेलू माता वळ आपण आला असेल तर रिपोर्ट करा प्लीज, विनंती आहे. नेक्स्ट मॅच नक्कीच पाहायला मिळणार आहे. एका बाजूला शेलू माता वळ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना टीम शहापूर. नेक्स्ट मॅच असेल. इनिंग नंबर 2 पुन्हा एकदा आपण करणार आहोत सुरुवात आणि येणारे 30 बॉल आणि गरज असेल 81 धाव्यांची आणि त्या 81 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते आपण दाऊत समालोचन ऐकण्यासाठी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवरती. व्हॉइस ऑफ गारिवली कल्याण डोंबोलीचा गोड आवाज रतनबुवा चषकाचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांना ओटीओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि धावा बनवल्या 5 षटकांमध्ये.
तब्बल 80 आणि 81 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. सामना सुरू आहे. शहापूर विपक्ष अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या दोन टीममध्ये आणि अतुलदादा प्रतिष्ठान बोरिवली या टीमसमोर टार्गेट आहे 81 धावांचं. नेक्स्ट मॅच शेलूमाता वळ विपक्ष शहापूर या दोन टीममध्ये असणार आहे. खऱ्या अर्थाने एकूण 6 संघ आहेत आजच्या या दिवसामध्ये आणि 2 ग्रुपमध्ये 3-3 संघ आपण डिवाईड केलेले आहेत आणि त्यामध्ये लीग फॉर्मॅट आपण खेळवतो आहे आणि दोन्ही ग्रुपमधून फक्त एक संघ पुढे येईल क्वार्टर फायनलसाठी आणि त्या दोन टीममध्ये क्वार्टर फायनलचा सामना होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. जर नक्कीच तिन्ही संघांनी एक सामना जिंकला तर नक्कीच ज्या संघाचा नेट रन रेट हा चांगला असेल तो संघ पुढे क्वालिफाय होईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. लगेच फिल्डिंग लावून घ्या आपण आणि फलंदाज देखील दाखल झालेले आहेत. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली आणि शहापूर या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. चला बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेयर आपण पाठवायचा आहे. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल कारण की यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा सुरू आहे. लीग फॉर्मॅट आहे आणि पहिला सामना आजच्या या दिवसामधील ग्रँड फिनाले सुपर संडे. स्ट्रायकिंगला फलंदाज मेहमूद आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज इम्मू आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दशरथ. या पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 30 चेंडू बनवायचे, धावा 81 या मॅचमध्ये अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला. अमित क्षेत्ररक्षक आहे, जज करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या लगत हा झेल ड्रॉप केला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय मेहमूदला. ज्या मेहमूदने कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली होती तोच मेहमूद आणि अमित ही जोडी आपण पाहतोय. टार्गेट 81 धावांचा आहे. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती दशरथने, त्या संधीचं सोनं करू शकला नाही आहे शहापूर संघ. मुन्ना पठाण मास्टर माइंड आहेत, मास्टर ब्रेन यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेटने दशरथ पुन्हा एकदा. क्या बात आहे, लॉफ्टेड हिट, झेल सोडलाय आणि त्याची किंमत मोजावी लागतीये. काऊ कॉर्नर, सीमारेषेच्या बाहेर षटकार.
धावसंख्या 8. झेल सोडल्यानंतर षटकार येतोय. एक्क्याऐंशी धाव बनवायच्या आहेत. 5 षटकांमध्ये 16.20च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे. हा सामना जिंकण्यासाठी करंधुळे आयोजित नगरसेवक चषक अंतिम दिवस आहे. सुपर संडे ग्रँड फिनालेचा दिवस आणि या ग्रँड फिनालेमध्ये हे एकूण 6 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती. षटकारानंतर डॉट बॉल येतोय. धावसंख्या 8. प्रेम धुळे आमच्या सोबत आहेत, आमचे ऑफिशियल गुणलेखक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतात. मिस टायमिंग आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं जजमेंट मी तर म्हणेन. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल 9. चांगली सुरुवात केली आहे अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमने या सामन्यामध्ये. धावसंख्या आहे 9. षटक क्रमांक सुरू आहे. हे पहिलं ऑन साईडला पिकअप स्ट्रोक पाठवलाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार येतोय अमितच्या बॅटमधून. धावसंख्या 15. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. चांगलं बॅटल सुरू आहे या दोन टीममध्ये. तालुका हाफचे एकूण 6 संघ इन ॲक्शनमध्ये असतील. क्या बात आहे. फ्लिक केलं ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत आणि पाहावं लागेल काय घडलंय. SOUT फलंदाज झालाय बाद. अमितला माघारी परतावं लागेल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमची 1-15. लागेल या मॅचमध्ये कारण की 81 धाव बनवायच्या आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 1-15. सुरुवात तर खूप चांगली झाली आहे. 24 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 66 धावांची अजूनही गरज आहे. गोलंदाज आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. शिवाजी येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मेहमूद ज्याने एक षटकार लगावला. एक झेल देखील सोडलाय पहिल्या चेंडूवरती. मेहमूद यांचा कालचा दिवस देखील गाजवला होता. नक्कीच चांगली कामगिरी ऑल इंडिया 40+ ओपनच्या माध्यमातून गेली होती. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. शिवाजी आहेत नवीन गोलंदाजांनी पहिला चेंडू पंचांनी वाईट चेंडू घोषित केला आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल 16. 16च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी. एस्टनच्या पाठीमागे मुन्ना पठाण सर आहेत. हाफ ट्रॅकर पुल करतायत. क्षेत्ररक्षक आहे जज करतायत
आणि चांगली फिल्डिंग मी तर म्हणेन. यस, आपण चेक करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि आपण चेक करूया. योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. सेफ आहे. एकच धाव असेल ना पंच या चेंडूवरती. यस, एकच धाव आहे. नक्कीच शेलू माता वर्ल्ड भिवंडी संघ देखील दाखल होतो या पुढीलच्या मॅचमध्ये. इन ॲक्शनमध्ये असतील. गोलंदाज शिवाजी राऊंड विकेटने ऑन साइडला हुक करतायत. पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या आहे 23. पुन्हा एकदा ग्लेन स्ट्राइक इनला फलंदाज. फुल टॉस चेंडू आहे. पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. त्याला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर. नो +4 मिळतील धावा 5 या चेंडूवरती आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 28. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. फ्लाइंग स्टार्ट केलाय. 2च चेंडू झालेत. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील.
ऑन साइडला पाठवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर फ्रीट वरती हा षटकार लगावलाय ग्लेनने. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 34 फ्लाइंग स्टार्ट. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे कारण की 81 धाव बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये होत्या 15. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू चाललाय वाईड इश लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग ग्लेन करतायत. ग्लेन वैती हे नाव खूप मोठं आहे. सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार जिंकली आहे याच ग्लेन वैतीने आणि तोच ग्लेन वैती आपण पाहतोय. नक्कीच पाहिलं गेलं तर याही मॅचमध्ये चांगली कामगिरी करतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये मिडविकेटला. सीमारेषे लगत हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39. 39 आणि तिसरं षटक असेल धमाका ओव्हरचं. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज आहे. 18 चेंडू 42 धाव बनवायचे आहेत. धमाका ओव्हर तिसरं षटक असणार आहे. अठरा चेंडू आणि बनवायच्या धाव 42 या मॅचमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये संदीप. गोलंदाज संदीप. धमाका ओव्हर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. स्विंग अँड अ मिस. येतो डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे त्याला खोदून काढलाय. डीप मधून फिल्डर येतील. स्क्वेअर लेगला हा चेंडू फील्ड होतोय. त्याच्यावरती मिळते एक धाव. नक्कीच धमाका ओव्हरची सुरुवात खूप चांगली केली आहे संदीपने. पहिला चेंडू आला होता डॉट. त्यानंतर एक सिंगल मिळते दुसऱ्या चेंडूवरती. धावसंख्या 40. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजूनही 41 धाव बनवायचे आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत. धमाका ओव्हरमध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. जर या षटकामध्ये विकेट गमावली नाही तर नक्कीच ॲडव्हान्टेज असणार आहे. तो म्हणजेच अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटच्या आतलीकडे लागते आणि पॉईंटला स्वतः गोलंदाज संदीप जात आहेत चेंडूवरती. क्या बात आहे.
मिळते फक्त आणि फक्त एकच धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 41. धमाका ओव्हरची सुरुवात खूप चांगली केली आहे संदीपने. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. आमच्यासोबत प्रेम धुळे आहेत, त्याने देखील धमाका ओव्हरमध्ये नक्कीच. अभय चौधरी यांनी धमाका ओव्हरमध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या. सर्वात इकॉनॉमिकल धमाका ओव्हरती या स्पर्धेमधील जोविली या टीमच्या माध्यमातून टॉप एज पाठीमागे क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मुन्ना पठाण सर आणि त्यांना बीट करून सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. नक्कीच पाठीमागे भरपूर मोठा खड्डा आहे मुन्ना पठाण सर. नक्कीच याच ग्राउंडवरती क्लिप व्हायरल झाली होती. आय थिंक टेनिस बॉलची ती स्पर्धा होती. आणि आमचे अभय चौधरीच होते. 15 ते 20 फूट खोल नक्कीच खड्डा आहे तिथे, त्यामुळे थोडंसं सांभाळून. ऑन साईडला लॉफ्कीला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित लॉंग ऑन सीमारेषे लगत. चांगली फिल्डिंग आणि त्याच्यावरती मिळते 1 धाव. या षटकातील 5 चेंडू झालेत आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या धावा आले 7. चांगली गोलंदाजी संदीप करतोय. या धमाका ओव्हरमध्ये 1 चौकार आला, तो देखील टॉपेज लागली होती आणि पाठीमागे तो नशिबाचा चौकार मिळाला आहे, तो म्हणजेच अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला. यावीस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1ने पुढे जाईल 47. 47. 8 धावा आलेत 5 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉल. या षटकामध्ये आतापर्यंत धावा आलेत 5 चेंडूंमध्ये, ते म्हणजेच 9 धावा. गणेश वारगडे यांचं देखील इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे गणेश. आज सुपर संडे आहे आणि त्याचा लुक थोडासा चेंज आहे. 5 चेंडू आणि 9 धावा बनवल्यात या धमाका ओव्हरमध्ये अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमने. स्ट्रायकिंगला फलंदाज मेहमूद, ज्याचा शून्यावरती झेल सोडलाय. तो खूप चांगली बॅटिंग करतो या इनिंगमध्ये, या मॅचमध्ये. पहिला सामना आजच्या दिवसातील. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. एकूण धाव बनवल्या 9, अजून 9 धावा ॲड होतील या स्कोरकार्डमध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 57. बनवायच्या धावा 81. 12 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू बनवायच्या धावा 24 या मॅचमध्ये. बारा चेंडू शिल्लक आहेत. 24ची गरज या मॅचमध्ये अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला. चला शेलूमाता वर्ल्ड भिवंडी संघ आपण रिपोर्टिंग करायचं आहे.
टॉससाठी येऊन थांबायचं आहे. कॅप्टनला विनंती असेल, कारण की यानंतर सामना शहापूर आणि शेलू मातावल भिवंडी या दोन टीममध्ये असणार आहे. नरेंद्र आहेत. बारा चेंडू बनवायच्या धावा 24 या मॅच मध्ये ग्लेन वैती ऑन स्ट्राईक. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. स्लोअर वन यॉर्करचा वापर केलाय. पहिल्या चेंडूवरती शांत ठेवलंय. अशीच गोलंदाजी करावी लागेल शहापूर या टीमला, कारण की 11 चेंडू आणि 24ची गरज या मॅचमध्ये. ग्लेन वैती खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. आतापर्यंत ग्लेन वैतीच्या बॅटमधून 2 षटकार 3 चौकार आलेत. फुल टॉस चेंडू लाईन पूर्णपणे मिस केली बॅट्समनने आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात 10 चेंडू शिल्लक, 23ची गरज, 58 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला फलंदाज महमूद ऑन स्ट्राईक. एक षटकार देखील लगावलाय. लॉफ करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. डीपमध्ये फिल्डर उपस्थित आहेत. वाईडिश लॉंग ऑफला एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होतीये नरेंद्रच्या माध्यमातून. या षटकाची सुरुवात खूप चांगली केली नरेंद्रने, कारण की आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत आणि अवघ्या 2 धावा खर्च करतोय. 9 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 22ची गरज या मॅचमध्ये. नरेंद्र, हे षटक फार महत्त्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. 40+ थरार आपण अनुभवतोय. लॉफ्टेड इट इनटू द स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. आठ चेंडू 16ची गरज आहे. ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि फाईन लेगला डीपमध्ये फिल्डर आहेत उपस्थित. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. हा चेंडू फार महत्त्वाचा असेल या दोन्ही संघांसाठी, खास करून शहापूर या टीमसाठी. बोरिवली आणि शहापूर हा सामना सुरू आहे. लॉफ केला चेंडूला, डीपमध्ये फिल्डर आहेत दशरथ, जज करतायत आणि दशरथने हा झेल पकडलाय. लॉंग ऑन सीमारेषे लगत फलंदाज झालाय बाद. सलामीचा फलंदाज महमूद बॅक टू द पविलियन. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 15. न्यू बॅट्समन कुलदीप येत आहेत. 6 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे या मॅचमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती संदीप येत आहेत. सहा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 15ची गरज या मॅचमध्ये.
कुलदीप आणि ग्लेन वैती ही जोडी 6 चेंडू जिंकण्यासाठी 15ची गरज दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस्टायमिंग डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतायत, थांबलेत फिल्डर आणि मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 13ची गरज आहे या मॅच मध्ये. पहिला सामना सुपर डुपर हिट होतोय, सुपर संडे आहे आणि पहिला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतोय. 5 चेंडू शिल्लक, 13ची गरज या मॅच मध्ये. ग्लेन वैतीने आतापर्यंत 3 षटकार 3 चौकार लगावलेत. या इनिंग मध्ये खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघासाठी. ऑन साइडला खेळतायत, गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. महत्वाची गोष्ट, ग्लेनकडे येते स्ट्राईक. 4 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 11ची गरज आहे. सुरुवात तर खूप चांगली करून दिली आहे ग्लेनने, शेवट गोड करावा लागेल, हा सामना जिंकून द्यावा लागेल. अतुलदादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमला सामना बॅलन्स आहे, सामना 50-50 आहे. कोणत्याही क्षणी कोणत्याही संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो आहे, कारण की 4 चेंडू शिल्लक, 11ची गरज. शेलू माता वल भिवंडी संघ देखील दाखल झाला आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी. कॅप्टनला विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. संपूर्ण भिवंडीची स्टार कास्ट इन ॲक्शन मध्ये असेल. चार चेंडू आणि 11ची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे, त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवाव्याच लागतील. फुलटॉस आणि या फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय, चुकीला माफी नाहीये. षटकार येतोय ग्लेन वैतीच्या बॅटमधून. 3 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 5. सतरा चेंडू आणि 44 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्लेन वैतीसाठी 5 धावांची गरज आहे. 3 चेंडू शिल्लक, बनवायच्या धाव 5. अर्धशतकासाठी 6 धावांची गरज. शॉर्टम पूल, गॅप मधून चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण शिवाजी करतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषे लगत. मिळतील्या चेंडूवरती एकूण 2 धावा. 2 चेंडू शिल्लक आहेत, जिंकण्यासाठी कंपल्सरी 3 धावांची गरज आहे, कारण की चेसिंग कंपल्सरी हा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी या 3 धावा बनवाव्याच लागतील. 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतायत ग्लेन वैती. दोन चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 3ची गरज. संदीप वर्सेस ग्लेन हे बॅटल या षटकामध्ये. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती चेंडू ब्रश होतोय. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी आणि काय घडलं या चेंडूवरती, अक्षरशः थांबलेत आणि लेग बायच्या स्वरूपात मिळतील एकूण 2 धावा. आता मात्र 1 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. चेसिंग कंपल्सरी, त्यामुळे कंपल्सरी ही 1 धाव बनवावीच लागेल. फिल्डर होते पॉइंटला, त्यांनी चूक केली, कारण की 1च धाव जिथे झाली असती तिथे मात्र मिळत आहेत. या चेंडूवरती एकूण 2 धावा आणि आता मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. काल 1 चेंडू 6 धाव बनवायच्या होत्या, गोल्डन षटकार मारला होता समर्थ कडूने, आणि आज 1 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. पहिला सामना आपण पाहतोय, सुपर डुपर हिट होतोय. 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय ग्लेन वैती. सुप्रीमो चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजची कार
ज्याने मिळवली आहे तोच खेळाडू आपण पाहतोय ग्लेन वैती, अष्टपैलू खेळाडू आहे. एक चेंडू एका धावेची गरज. एकोणावीस चेंडू आणि 46 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. चला सामना करायचा आहे. एक चेंडू आणि एका धावेची गरज. शेलू माता वल भिवंडी या टीमचे कॅप्टनना विनंती असतील आपण देखील या टॉससाठी. एक चेंडू आणि एका धावेची गरज. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. एक चेंडू आणि एका धावेची गरज. ग्लेन ऑन स्ट्राइक. सुमित देशमुख यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत. फर्स्ट स्लिपला मुन्ना पठाण आहेत. चेंडू हवेमध्ये होता आणि एक धाव झाली कंप्लीट. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान बोरिवली या टीमने. अभिनंदन बोरिवली संघाचा हार्ड लक. शहापूर संघ, शहापूर या संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. शहापूर आणि शेलू माता वल भिवंडी या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. मॅन ऑफ द मॅच